गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण भक्तिविजय या ग्रंथातील अध्याय 7 भक्त कबीर पाहणार आहोत. ईश्वर भजनात निमग्न होऊन कबीराची कालक्रमणा चालू होती. एके दिवशी तो बाजारात जात असता एक वाणीण दळीत होती. तिच्या जात्याकडे पाहून तो रडू लागला. त्यावेळी पुष्कळांनी त्याला रडण्याचे कारण विचारले, परंतु कबीर कोणाशी कारण सांगेना. इतक्यात निपट निरंजन या नावाचा एक साधू तिथे आला. त्याने कबीरास रडण्याचे कारण विचारले. तेव्हा त्या साधूचा अधिकार ओळखून कबीर म्हणाला, गुरु महाराज, हे जाते फिरताना पाहून मला चिंता उत्पन्न झाली की त्यात टाकलेल्या दाण्याचे जसे पीठ होत आहे त्याचप्रमाणे या बहुचक्रात सापडल्यामुळे आपलीही पीठ होणार, या विचाराने मन उद्विग्न झाले आहे. तेव्हा निपट निरंजन म्हणाला, कबीरा, थोडा विचार कर. जात्यात पडलेले दाणे पीठ होऊन पडतात ही गोष्ट खरी, परंतु खुंटेच्या आधाराने जे दाणे राहिले आहेत त्याचे पीठ होत नाही. राम नामा वाचून जे जन राहतात ते काळाच्या तडाख्यात सापडावायचे, परंतु राम भजन करणारास काळाचे भय नाही. ते ऐकून कबीराने त्यास आलिंगन दिले. मग ते दोघे एकमेकास नमस्कार करून आपापल्या घरी गेले. सद्गुरू वाचून जिने व्यर्थ होय असा विचार करून एकदा कबीर गुरु शोधू लागला. त्यावेळी रामानंद स्वामी नावाचा एक तपस्वी पुरुष होता. त्यांच्याकडे जाऊन कबीराने विनंती केली की, महाराज, माझ्या मनात तुम्हाला गुरु करण्याचे आले आहे, यास तो माझी इच्छा पूर्ण करावी. ते ऐकून रामानंद स्वामीने कानात बोटे घातली आणि तो घरात निघून गेला. कबीर बाहेर उभा होता. रामानंद स्वामी पुन्हा बाहेर आल्यावर कबीराने पुन्हा एकदा विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, तू यवनाच्या वंशात जन्मला आहेस, म्हणून तुला उपदेश करण्याचा मला अधिकार नाही. ते ऐकून कबीर म्हणाला, काही झाले तरी तुम्हास गुरु करावायचा माझा निश्चय ठरला आहे. नंतर स्वामीस दंडवत घालून कबीर आपल्या घरी गेला. रामानंद स्वामीच्या मुखातून रामनामाचा ध्वनी ऐकण्यास मिळावा आणि त्यांचे चरण आपल्या देहास लागावे याकरता कबीराने निराळीची युक्ती उचली. रामानंद स्वामी रोज पहाटे गंगेवर नित्यनेमाने स्नानात जात असत. ते कबीरास माहीत असल्यामुळे त्यांच्या जाण्याच्या रस्त्यावर एक रात्री खड्डा खणून कबीर त्यात निजून राहिला. पहाटे रामानंद स्वामी तेथून जाताना त्यांचा पाय लागावा म्हणून रामनाम असे बोलून कोणास पाय लागला याची रामानंद स्वामी चौकशी करू लागले. तेव्हा कबीर उठून उभा राहून म्हणाला, गुरुराज, आज आपण मजवर कृपा करून गुरुमंत्र दिला. आज मी धन्य झालो. सद्गुरूचे चरण लागल्यामुळे माझे जन्ममरण टळले, असे म्हणून त्यांच्या समोर नाचून कबीर भजन गाऊ लागला. हे पाहून स्वामी समाधान झाले. तथापि बाहेर तसे किंचितही न दर्शवता रामानंद स्वामी तेथून निघून गेले. एके दिवशी कबीराचा निश्चय कसा आहे पाहावा म्हणून रामानंद स्वामी बाजारात कबीर जेथे भजन करीत बसला होता तेथे गेले आणि दुरूनच त्यांचे भजन पाहत उभे राहिले. भजन करता करता रामानंद गुरु माझा असे कबीराने म्हटले. ते ऐकून रामानंदाने रागवून पायातल्या खडावा त्यास मारले आणि विचारले, मी तुला कधी उपदेश केला? त्यावेळी कोण साक्षीदार होते? त्या पादुकावर लागल्यामुळे कबीराच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. तरी कबीराची मुद्रा आनंदित होती. तो शांतपणे लोकास म्हणाला, ऐकाओ विष्णुभक्त, सद्गुरूने मला उपदेश केला तेव्हा कोणी साक्षी नव्हते, परंतु आता त्यांनी सर्वांच्या साक्षीने समक्षी मला उपदेश करून पादुका माझ्या मस्तकी ठेवल्या आहेत, असे सर्वांना सांगून कबीर भजन करू लागला. कबीराची ती शांत वृत्ती व निश्चय पाहून रामानंदाने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि रामकृष्ण हरे असे भजन रात्रंदिवस करीत जा म्हणून सांगितले. कबीराची कसोटी पाहण्यासाठीच हे कृत्य त्यांनी केले होते.
कबीराचा महिमा दिवसेंदिवस वाढलेला पाहून काही दुर्जन त्यांचा हेवा करू लागले. त्यांनी कबीराची मानहानी करण्यास सुरुवात केली. हरिद्वार, गोकुळ, मथुरा वगैरे ठिकाणी त्यांच्या नावाची पत्रे लिहिली आणि एकाच दिवशी पुष्कळ संतांना आमंत्रण दिले. शेकडो साधू जमल्यावर कबीरास त्यांची बडदास्त ठेवता येणार नाही. त्यामुळे कबीराची फजिती होईल असे त्यांना वाटत होते. त्या पत्रामुळे एकाच दिवशी बरीच संत मंडळी कबीराकडे एकदम येऊन उतरली. त्यामुळे कबीरास मोठा आनंद होऊन त्यांनी त्या सत्काराने गंगेवर जागा दिली. परंतु आता त्यास भोजन कसे द्यावे म्हणून कबीर चिंता करू लागला. परंतु कबीर संकटात सापडलेला पाहून भक्त वत्सल्य श्रीरामाने शेकडो कबीरांची रूपे घेतली व नाना तऱ्हेची सामग्री बरोबर आणून सर्व संतांची मर्जी सुप्रसन्न केली. हे अद्भुत कृत्य पाहून दुर्जनांनी तोंडात बोटे घातली आणि आपण व्यर्थ छळ केला म्हणून हात जोडून ते कबीराच्या पाया पडू लागले. कबीरावर आलेली संकटे वेळोवेळी रामाने स्वतः निवारून संत भाविकास वारंवार तोषावले. त्यामुळे काशीतले सर्व लोक कबीराचे शिष्य होऊन प्रेमाने भजन करू लागले. याप्रमाणे भक्तिविजय या ग्रंथातील 7वे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. रामकृष्ण हरी.